मला सकाळी एक पेशंटचा फोन आला होता, की माझा मुलगा जिममध्ये जातोय आणि त्याला असा-असा डाएट चार्ट दिलेला आहे. तर तो फॉलो करू का? प्रोटीन भरमसाठ देतात बघा ही लोकं. अगदी डबेच्या डबे खपवतात. आणि ते प्रोटीन जे असतं ते प्युअर प्रोटीन असतं आणि ते जेव्हा तुम्ही घेता, तेव्हा आपसुकच ते प्युअर प्रोटीन असल्यामुळे तुमच्या आतल्या अवयवांवर त्याच्या पचनासाठी ताण येऊ शकतो. प्रोटीनचं एंड प्रॉडक्ट जे आहे ते युरिन आहे बघा. आणि त्याच्यामुळे या प्रोटीनचा जास्तीत जास्त ताण पडतो तो म्हणजे किडनीवर. आता या प्रोटीनचा बोलबाला का करतात लोकं हे मला अजिबात समजत नाही. तुम्ही नीट जर आपण निसर्गामध्ये व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं, की गाया आहेत, म्हशी आहेत किंवा हत्ती आहे, हे प्रोटीन खाताना दिसतात का हो? कधी प्रोटीन खाताना या प्राण्यांना आपण पाहिलंय का? झाडपाला खातात, गवत खातात, त्याच्यापासून थोडीच प्रोटीन मिळतं. मग मनुष्याला वेगळ्या प्रोटीनची गरज काय? तो जो आहार घेतो, जो रसात्मक आहार आहे, 6 चवींचा आहार आहे, त्याच्यामध्ये डाळी पण असतातच की. आणि त्या डाळी आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारं प्रोटीन आपल्याला देत असतात. आणि कधीही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, की आपला आहार याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असाव्यात बघा. केवळ नुसतं प्रोटीनच, मग तिथे फॅट्स नको, तिथे कार्बोहायड्रेट नको, असं अजिबात नको आहे. त्याच्यामुळे होतं काय, की नुसत्या प्रोटीनचा मारा जर आपण आपल्या शरीरावर करत असू, तर आपल्या किडनीवर त्याचा ताण येणार आहे आणि त्याचा त्रासही आपल्याला होणार आहे. नीट जर विचार केला तर आपण एखादी बी लावतो, तेलाची बी लावतो आणि त्याच्यापासून अनेक बिया निर्माण होतात. त्या बियांपासून आपण तेल काढतो. आता मला सांगा त्या एका छोट्या बीमध्ये तेल असतं, परंतु त्याच्यापासून कितीतरी बिया निर्माण होतात की नाही? मग त्या बीने जमिनीमधून तेल ॲब्सॉर्ब केलंय का हो? नक्कीच नाही केलं. त्यामुळेच मी नेहमी म्हणतो, की जर प्रोटीन निर्माण होणार असतील, प्रोटीनपासून सेल्स निर्माण होणार असतील, तर तुमच्या सेल्समध्येच त्याचा जेनेटिक कोड असतो आणि त्याच्यामुळेच तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित मांसाची पण निर्मिती होते आणि अन्य टिश्यूजची पण निर्मिती होते. बाहेर खाद्याची काही गरज नसते. शॉर्ट प्रमाणात, थोड्या प्रमाणात जरी प्रोटीन घेतलं, तरी आपल्याला चालू शकतं. त्यामुळे कधी लक्षात ठेवा, प्रोटीनचा बाऊ अजिबात करू नका. प्रोटीन खाताना व्यवस्थित तारतम्य बाळगा. आपल्या डाळींमधून मिळणारं प्रोटीन हे कधीही चांगलं आणि नैसर्गिक आहे. तेच प्रोटीन घ्या. त्याच्यामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहायला मदत होईल.